नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. यंदा भीषण उन्हाळ्यामुळे भीमा नदीही कोरडी पडली होती. भीमा नदी कोरडी पडल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. त्याच पद्धतीने नागरिकांनीही अनेक ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर काल रात्री 9 वाजता उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार होते. मात्र आलेगाव खुर्द या ठिकाणी असणाऱ्या बंधाऱ्याच्या मागणीसाठी काही आंदोलक नदीमध्ये बसल्यामुळे रात्री उजनी धरणातून हे पाणी सोडले गेले नव्हते. मात्र आज दुपारी 3:30 वाजल्यापासून उजनी धरणातून 1600 क्युसेकने भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत होते, जे पॉवर हाऊसमधून येत होते. मात्र आता सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून तो विसर्ग वाढवला असून तो 1400 क्युसेक इतका विसर्ग केला आहे. उजनी धरणातून 1400 क्युसेकचा विसर्ग सांडव्याद्वारे व 1600 क्युसेक जो विसर्ग आहे तो वीजनिर्मितीसाठी असा एकूण 3000 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी सोडण्यात येतोय. हा विसर्ग आणखी वाढवून 6000 क्युसेक करण्यात येणार आहे. उजनी धरणातून जे काही पाणी भीमा नदीमध्ये सोडले आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून या पाण्यामुळे नदीकाठची जी काही पिके आहेत त्या पिकांना जीवदान मिळणार आहे. या पाण्यामुळे शेतीसह जनावरांच्या पिण्याचा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने सूचना केली आहे की जर नदीपात्रामध्ये कोणाचे जनावरे किंवा साहित्य असेल तर ते तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. एकंदरीतच उजनी धरणातून सोडलेले पाणी लवकरच भीमा नदीपर्यंत पोहोचल्यामुळे पुढील जो काही दीड महिना उन्हाळा शिल्लक आहे तो नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी सुकर जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र एल निनोचा जो परिणाम आहे तो भविष्यात जाणवू शकतो आणि पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सोडलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.